कायमची मिली उजळलंय उजळलं। तसं आज बाळू मामाच्या पालखीचं दर्शन झालं, तुमच्या माझ्या सहित सगळ्याचं भाग्य उजळलं। आणि संत काय करतात सांगू तुम्हाला, संत अप्राप्ताची प्राप्ती करून देत असतात। काय करतात ऐका, बाळू मामाची ताकद सांगते तुम्हाला। अरे बाळू मामाने भंडाऱ्याची परंपरा चालू केली, का चालू केली रे? बाळू मामाला माहित होतं, बाळू मामा आंध्र कर्नाटक लांब लांब मेंढ्या घेऊन जात होते। कधी गुलबर्गा, कधी विजापूर, कधी कोल्हापूर, कधी सोलापूर, कधी कर्नाटक। अहो इतक्या लांब बाळू मामा जायचे। आणि अजूनही बाळू मामाचे मेंढर घेऊन लोक लांब जातात बरं का। हे धनगर मामाचे बिचारी इतके लांब जातात, कधी जागा माहित नसते। कोणी शेत दिलं तर ठीक, नाही तर मेंढर कुठं पण चारावं लागतात। अरे जिथं पाल पडन, जिथं महाराज जिथं जागा भेटन तिथं राहावं लागतं। अरे मशानखाईमध्ये सुद्धा राहतात हे। एवढंच नाही, एखादं प्रेत जरी जाळलेलं असेल त्यांना माहित नसतं मालकांना दिलेल्या जागेवर तळ टाकावा लागतो। अरे एवढी त्यांची हाले, एवढी हाले। अरे आपण दिवसा ढवळ्यात जात नाही, एखादं म्हणला हो त्या रोडने जाऊ नका बरं का, तिथं थोडी जागा बाधिक आहे। पण हे बिचारे बाळू मामाचे लोक रातभर बाई माणसं लेकरं बाळ सगळं घेऊन संसार घेऊन तिथं राहतात। कशाची ताकद आहे? फक्त बाळू मामाचं पिवळं सोनं लावलं, अरे खाईस काय माशान भोई काय हात लावायची ताकद बाळू मामाच्या भंडाऱ्यापुढे कोणाची नाही। इतकी ताकद त्या बाळू मामाच्या भंडाऱ्यात आहे। असाच बाळू मामाचा तळ एका डोंगराच्या वरती पडला, माल रानावर बाळू मामाचा तळ पडला। गावात सगळ्यांना आनंद झाला, बाळू मामा आले, बाळू मामा आले, बाळू मामा आले। अरे गाड्या घोड बैल काय असेल त्या गाड्या झुकल्या आणि बाळू मामाला भेटायला लोक निघले। इतका आनंद त्या ठिकाणी त्या गावकऱ्याला झाला, इतका आनंद झाला। आणि गुण्याबा शिंगाडे नावाचे बाबांचे एक सेवेकरी होते, गुण्याबा शिंगाडे म्हणून। इतके सेवेकरी होते बाळू मामावर, गुण्या बाबाची इतकी सेवा होती, गुण्याप्पाची इतकी श्रद्धा होती, इतकी श्रद्धा। त्यांनी ठरवलं मला जर मुलगा झाला, गुण्याप्पानी ठरवलं होतं, गुणाप्पानी ठरवलं मला जर मुलगा झाला मी माझ्या मुलाचं नाव बाळूच ठेवील। आणि खरोखर मुलगा झाला गुणाप्पाला, गुणाप्पा शिंगाड्यांना मुलगा झाला आणि त्यांनी त्या मुलाचं नावच बाळू ठेवलं। बाळू बाळू बाळू, जेणेकरून बाळू मामाचं नाव मुखातून येईल। किती आनंद। पण कर्म धर्म गुणाप्पाचं नशीब फुटकं होतं, लेकरू डोळ्यानं आंधळ होतं, दिसतच नव्हतं। लहानपणी लक्षात नाही आलं कारण मांडीवर होतं, पण रांगायला लागलं ते कुठेही जाऊन मारा तो बाळू धडकायचा। गुणाप्पाच्या डोळ्यात पाणी आलं, माईच्या डोळ्यात पाणी आलं। लेकरा हो, आईचा आणि बापाचा जीव आपल्यावर खूप राहतो। जेवढ्या पुरी इथं हात जमल्या, जेवढे पोरं माझ्या इथं कीर्तनाला जमले, हे दाद्या, हे बायडे, हे तायडे, बाई आईचा लई जीव आहे ग चिमणे तुझ्यावर। आईच्या अंगावरची साडी बघ बरं उपचिमणे, आजही आया बसल्यात, आईच्या अंगावरची साडी 300, 400, 500 रुपयाची, लईटवाला मारला तर 1000ची आहे। पण हे चिमणे, हे दिदू, हे बाळा, हे बायडे, तुझ्या अंगावरचा ड्रेस मटेरियल बघ ना बाळा, 2,500, 3,000, 5,000चा आहे। अगं पोरा हो, आज तुमचा बाप इथं कीर्तनात बसलेला आहे, चोरून नजरेनं बघा। बापाची कोपरी 100ची, पायजामा 100चा आहे, बनेल 50चा आहे, बूट 150चा आहे, खिशात फक्त 1500चा जिओचं फोन आहे, इनकमिंग आहे, आउट गोईंगला सुद्धा बॅलन्स नाहीये। पण तुमच्या अंगावरची जीन्सची पॅन्ट 2000ची आहे, टी शर्ट 2000चा आहे, कमरेचा बेल्ट 500 रुपयाचा आहे। एवढा नटवणारा बाप तुमचा आहे रे। मग त्या आई बापाला कधीच अंतर देऊ नका मायपुरी हो, आहे तोवर आई बापाची सेवा करा। एकदा नांदायला गेल्या ना, परवानगी घेतल्याशिवाय येत नाही ग आई बापाला भेटायला। आणि हे पोराओ, बाप येतो तुमचं अस्तित्व आहे। अरे पोरानं चांगला शर्ट घातला तर बापाला वाटतं मी शर्ट घातला, लेकरानं बेल्ट लावला तर कमराला असं वाटतं माझा नवरदेव लेक नटला। पोरानं जीन्सची पॅन्ट घातली, अरे पायजामा साधा फाटका घालणाऱ्या बापाला वाटतं माझा वाघ नटला, याच्या खांद्यावर मला जायचं आणि यांनी मला पाणी पाजायचं, असा म्हणणारा तुमचा बाप आहे रे। पुरी हो, सगळं करा पण आई बापाची सेवा करा। कारण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत माय बाप जिवंत आहे ना पुरी हो, तोपर्यंतच माहेरला शपला काढायचा अधिकाराचा उमरा आहे। एकदा माय गेली, एकदा बाप गेला का पायातली चप्पल सोडायचा अधिकाराचा उमरा जातो ग।
भाऊ भाऊजाईच्या राज्यात कुणी कुणाचं नसतं. भाऊ प्रेम देणार नाही असं नाही, देतो. भाऊ लुगडं घेणार नाही, घेतो. भाऊजाई लुगडं घेणार नाही असं म्हणत नाही, घेती ग भाऊजाई. पण माय बाप गेले ना तर सुतात बदल होतो ग, सुतात बदल होतो. आई ती आईच असते ग. म्हणून एक काम कमी करा आणि जिचे मायबाप माहेरला जिवंत एक फोन करा ग. बापाला बीपी शुगर असेल ना, दीदीचा एक फोन गेला तरी बापाचा बीपी कंट्रोल मध्ये आणण्याची ताकद तुमच्या फोन मध्ये ग. इतका जीव तुमच्या बापाचा तुमच्या मध्ये आहे. आई नसतानातलं दूध पाजलं. एखादा भाऊ जर गरीब असेल, भाऊबीजेला ओवळीला भावासंग भांडू नका. जाऊ द्या त्याची गरीब परिस्थिती आहे, नसल साडी घेतली राग भरू नका. अगं ज्यांना भाऊ नाही त्या रडतात, कोणाला करगुटा देऊ आणि कोणाला लाखी बांधू. आणि जिला आहे त्या येत नाही ग ववाळायला. आणि जेवढे भाऊ माझ्या पुढे बसले, झाली आता भाऊबीज. अरे नसन केला बहिणीला फोन, राग भरले असल. अरे जिली गरीबाच्या घरी गेली. एखादा भाऊ जर श्रीमंत असेल तर अधिकारानं तिला फोन करा. हात द्या जावायला तुमच्या दाजीला बहिणीला. कारा गरीब परिस्थितींवर आपल्या माणसाला आपणच मोठं करायचं शिका. अरे एखाद्या भावानं बहिणीला फोन केला, विचारा ताईडे बरी का, दाजी बरे का, तू कशी आहे, पोरं बरे का. तुमची वारभर साडी नकोय रे तिला, फक्त भावाचा फोन गेला ना, भाऊ ए दादा, शेवटच्या शनी माहेरवरून जोपर्यंत बोलवण येत नाही तोपर्यंत बाईला आगीन डाग देत नाही बरं का. आगीन डाग देत नाही. शेवटची माहेरची साडी बाईला आलीच पाहिजे. म्हणून भावासाठी जीव लावा. बहीण गरीब असेल तर भावानं वर काढायची. आणि महाराज भाऊ गरीब असेल आणि तुमची परिस्थिती चांगली असेल, दिदे बहिणींनो भावाला हात देऊन वर काढा, काळाची गरज आहे. अरे एका आईच्या पोटातून आपण जन्म घेतला, भाऊच्या स्तनातून दूध प्याला, त्या स्तनातून आपण दूध पेलो ग. आई ती आईचे ग. आई तुझ्या मूर्ती वाणी हो, आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई, तुझे उपकार फिटणार नाही. आई ती आई असते. गुणात्माच्या बायकोच्या डोळ्याला धारा लागली. धनी बाळू मामाचा असणारा मेंढ्यांचा पालखी सोहळा आलाय. बाळू मामाचा भंडार आहे. ओ माय, आपल्या बाळूला दिसत नाही हो. चला की हो. गाडी नाही, घोड नाही. गुणाप्पानं बायकोला घेतलं. गुणाप्पाच्या बायकोनं बाळूला पाटकोळी बांधलं. डोंगर डांगर दऱ्या खोऱ्यात चढत चढत आई लेकराला अपेक्षेने बाळू मामाच्या पालखी तळवर घेऊन आली. आईचा जीवला येडा. पण बाळू मामाला म्हणता येईना गेल्या गेल्या, कारण बाळू मामाच्या आधी सेवा करावी लागते. आधी सेवा करावी लागते. गुणाप्पाच्या बायकोनं इतकी सेवा केली, इतकी सेवा केली, पण म्हणायची डिरिंग होत नव्हती का माझ्या बाळूला डोळे द्या. शेवटी एक दिवस बाळू मामाचे जवळचे निकटवर्ती मित्र बाप्पू शिंगाडे आले. बाप्पू शिंगाडे आले आणि बाप्पू शिंगाड्याने मोठा भंडारा केला. बाळू मामाचा भंडारा करायचा एकच अर्थ होता, जे लांब लांब मेंढ्या घेऊन जातात नातेवाईक वगैरे एकत्र येतील भंडाऱ्याला, 2 घास खायला मिळतील. हाच बांधला आदर्श. कुणाच्या तरी मुखात अन्न जाईल. बाळू मामाने ठरवलं भंडारा करायचा. बापू म्हणे काय करायचं सांगा फक्त. बाळू मामा सगळं झालं. खिरी भाकरीचा सुंदर, महाराज भाताचा वगैरे मस्त नैवेद्य दिला आणि सुंदर भंडारा झाला. सगळे जेवले. बाळू मामा असे बसले, गुणाप्पा असा बसेल होते आणि बापू शिंगाडे पण असे बसेल होते. आणि बाळू असा आंधळा होता ना, तो खेळत होता, त्याला काही दिसत नव्हतं. बोलता बोलता बाळू मामा बापू शिंगाड्यांना म्हणतात, बापू म्हणे काय, या गुणाप्पाच्या पोराला मी डोळे देऊ का द्याला दृष्टी देऊ. बापू म्हणले द्या ना बाळू मामा, त्याच्यासाठी तर ते माय बापन गुणाप्पा इथं आलाय. बर देऊ डोळे द्या. सगळे हजारो समाज बसेल होता. बाळूला इकडे आणा. बाळूला आणलं इकडे. बाळू मामा पुढे उभं केलं. बाळू मामानं त्या बाळूला असं चापलं. दिसत नाही ना बाळू तुला? नाही बाबा. बाळू मामा मला दिसत नाही मामा. बर तुला दृष्टी देऊ का? आनंद झाला बाळूच्या आईला, गुणाप्पाच्या बायकोला आणि गुणाप्पाला इतका आनंद झाला, डोळ्यातून अश्रू व्हायला लागले जसे आम्हाला डोळे येणार. द्या ना मामा. मामानं सांगितलं मी बाळूला दृष्टी देतो, बाळूला डोळे देतो. पण बाळूला सांगितलं, बाळू हे बघ, मी तुझ्या अंगावर भंडारा फेकला, तुला दृष्टी आली
का तू मला पाठलाकीचा खेळ खेळायचा आहे, मी पुढं पळणार आहे तुम्हाला शिवायला यायचं म्हणजे मला पकडायचं, मला हात लावला तर आयुष्यभरासाठी तुझी दृष्टी राहणार आणि तू मला जर शिवला नाही, तू जर मला हात लावला नाही तर तुझी दृष्टी जाणार। बाळूमामाने सगळ्याला विचारलं देऊ का टाकू का भंडारा, खेळायचा का पाठलाकीचा शेव, चला चला सगळे म्हणे टाका। बाळूमामानं महाराज पिशवीमध्ये हात घातला आणि खरं सोनं वारकऱ्यांचं, खरं सोनं बाळूमामाचं पिवळा भंडारा काढला आणि बाळूमामाच्या नावाने चांग भलं म्हणून टाकून दिला। आणि काय बाळूमामाच्या भंडाऱ्यात ताकद होती, आंधळ्या बाळूला डोळे आले महाराज आणि बाळूमामानं सांगितलं होतं मला शिवायचं, बाळूमामा पुढं पळायला लागले, हे डोळे आलेलं गुणाप्पाचं पोरग बाळूमामा मागं पळाय, कारण शिवलं तर डोळे राहणार आहे नाही तर राहणार नाही। बाळूमामा आहे अरे हा ब्रह्मविद्येचा, हा कैसा येईल हातात, ब्रह्मविद्येचा धनी आहे। अरे ज्याच्या सत्यानं चाले हे शरीर कुणाची, या सत्य कोण बोलवी ते हरिविना, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नका। अरे ज्याच्या सत्यानं महाराज सूर्य उगवतो, सूर्य मावळतो, वारा हलतो माझ्या बाळूमामाच्या सत्यानं, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, तुझिया सत्तेने वेदासी बोलणे, भंडारा टाकून त्याला आंधळ केलं, का केलं सांगू का, ऐकायचंय का, सगळे म्हणले हो बाबा ऐकायचंय। बाळूमामानं सांगितलं मला पुढचं दिसतंय, या लेकराकडून 7 खून होणार होते म्हणून मी याला आता आंधळ करून टाकलं, ही बाळूमामाची ताकद आहे। कारण याला जर मी डोळे दिले तर हे पोरग 7 खून करणार होतं, म्हणून मी हा खेळ रचून याला कायमचं आंधळ केलं। ही बाळूमामाची ताकद, ही संताची ताकद आहे। तू ले ले हरी का नाम विठ्ठल